हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. तर कसे आहात? आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाऊ. तर माझा व्हिडिओ हा सोमवारचा आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही मी शेअर नाही करणार आहे. सोमवारचं फक्त आपलं पूजा रुटीन जे आहे ते शेअर करणार आहे. तशा तर पूजा मी तुम्हाला डिटेलमध्ये शेअर केलेल्या आहेतच, पण काय झालेलं आहे ना, व्हिडिओही लेट येत आहेत. आणि माझं तर आजकाल म्हणजे नेहमीच काय होत आहे, संध्याकाळी आपल्याला जी तयारी करून ठेवायची असते ना, ती करून ठेवण्यात येत नाही. कारण गरमी पण खूपच होती आणि तिथून म्हणजे आता कामावून आल्यावर पण मग ह्या गरमीमुळं काही करायची इच्छा होत नाही जास्त. तर त्यासाठी आपलं रोजचं जे आहे तेच आवरायला 10 10:30 कधी आवरायला होत आहे टायमिंग. त्यामुळे मग एक्स्ट्राची कामे करायला वेळ भेटत नाही. आणि सुट्टी असल्यावर पण खूपच कंटाळा करायला लागली मी पण आजकाल. तर चला, मी काहीच तयारी आज पण करून ठेवली नव्हती. ज्या दिवशी खरंच तयारी करून ठेवली नाही आहे त्या दिवशी कामाला असा उशीर होतो ना, किती लवकर उठा कसंही करा, तो वेळ व्हायचा तो होऊनच जातो. तर चला, मला 7 7:30ला पूजाला जायचं होतं. तर त्या टायमिंगमध्ये मी आवरलेलं आहे. तशी तर पूजा मला वाटते 7च्या दरम्यान केली तर खूपच चांगली होते. पण काय करणार, 6:15 मला घरीच झाले. कारण काय झालं ना, मी रात्री ना बेल निसून ठेवला ना ताट भरून ठेवलं, कुठलीच तयारी केलेली नव्हती. त्यासाठी मला हा वेळ झालेला आहे. तर मी काय केलेलं आहे, सकाळी उठल्या उठल्या पहिलं माझं जे स्नानविधी आहे तो आवरून घेतलेला आहे. आणि लगे हात मी काय केलेलं आहे, दाळची झाडझूड सडा वगैरे शिंपडून घेतलेला आहे. आणि ते थोडंसं म्हणजे दारातलं पाणी वगैरे वाळेपर्यंत घरातलं लगेच पूजेचं ताट भरून घेत आहे. तर इथं सर्वप्रथम मी काय केलेलं आहे, पंचामृत जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे. जे की आपलं दही, दूध, साखर, मध आणि तूप. तर चला, याचं पंचामृत मी अलग न करता एकत्रच करत असते आणि तेही तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि हे बघा, हे काम तर खरंच खूप ज्यावेळेस आपल्याला एक हे असताना टाईम असतो ना, त्यावेळेस असे कामं करून ठेवायला पाहिजेत. पण माझा हा आळशीपणा जो आहे तो वाढलेला, त्यासाठी हे कामं पण माझे राहून गेलेले आहेत. मला माहीत असतं हे कामं मला करायचीच आहेत आणि हे कामं माझ्याशिवाय दुसरं कोणी करणार नाही. तरी पण टाळाटाळी मी पण करते. मग ऐन वेळेला माझी अशी गोंधळ उडून जातो आणि मग लेट होत जातं. मग एवढे घाई कामं करावं लागतात ना, मग घरचेसुद्धा माझी घाई गडबड बघून मलाच म्हणजे हसतात, कधी नावं ठेवतात कधी, आणि उगं हिची मज्जा बघा म्हणतात, असं करत राहतात. तर चला, मी काय केलेलं आहे, कुणीही उठलेलं नाही आहे तोपर्यंत सर्व तयारी जी आहे ती करून घेतलेली आहे. अगोदर पंचामृत काढून घेतलं, पण एक वाढतच जातं बघा. तांब्या भरून घ्यायला गेले, तांब्या स्वच्छ करायचा. आरती लावायला गेले, आरती स्वच्छ करायची. वस्त्र करायला गेले, कापूस निसून ठेवायचा राहिला. पंचपाळं त्यामध्ये थोडेसे तांदूळ वगैरे घ्यावं म्हणलं, तर त्याच्यामध्ये पण काहीतरी सांडलेलं. 1 2 4 दिवस ज्यावेळेस आपण लक्ष देत नाही ना, त्यावेळेस एवढा गोंधळ होतो ना, एक काम जी 5 मिनटात व्हायचं तिथं 15 मिनटं लागून जातात. कारण प्रत्येक गोष्टीला हात फिरवल्याशी ती गोष्ट माझ्याच्यानं तर होतच नाही आहे. तर त्यासाठी घडीला पार आणि नेरीला दुपार जी म्हणतात, तशी कामं माझ्याकडून होतात. तर चला, असो, इथं मी वस्त्र वगैरे करून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत बाहेरचं आपलं अंगण वगैरेसुद्धा वाळून गेलेलं आहे. तर आता चहा पाणी अगोदर न करता काय करणार आहे, आपलं पूजा वगैरे करून येणार आहे. तिथून आल्याच्यानंतर चहा पाणी करणार आहे. तर आपले देवबाप्पा जे आहेत, जे कोण सूर्य भगवान देवबाप्पा, तर उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे खूप लवकरच त्यांचं आगमन होतं आणि एकदम सकाळीच त्यांचा जो प्रकाश आहे तो आपल्या दारात आणि म्हणजे पटकन येतो. त्यासाठी एवढं असं वाटतं की किती उशीर झाला आहे आणि किती नाही आहे. तर चला, असो, सर्वजण आपापले कामं करतात आणि देवांचं तर विचारूच नका. आपल्यासारखं आळशीपणा त्यांच्यामध्ये नाही आहे. त्यांचे एकदम म्हणजे टायमिंगला कामं असतात. आपण त्यांना नाही काही म्हणू शकत. त्यांना तर घोकणं पण म्हणजे बरोबर नाही आहे. तर चला, झालेली आहे माझी सगळी तयारी. इथं पंचपाळंसुद्धा मी भरून घ्यायचं होतं, त्यावेळेस मला क्लीन करावं लागलं. तर पूर्ण असं स्वच्छ मी पंचपाळं जे आहे ते भरून घेतलेलं आहे, तांब्या भरून घेतलेला आहे, ताट भरून घेतलेलं आहे आणि बेल तेवढा निसायचा राहिलेला आहे.
निसणं म्हणजेच काय, तर तो बेलाचा जो देठ आहे ना तो मी खुडून घेत असते. 2-3 वेळेस, एक वेळेस 11, 2 वेळेस 51 असा बेल माझा वाहण्यात आलेला आहे. तांदूळ जे आहेत ती मात्र मी 108 प्रमाणामध्ये वाहून घेतलेले आहेत, पण ह्यावेळेस बेलच 108 आणलेला आहे मी. तर चला, भेटला ते चांगलीच गोष्ट आहे. कारण काय होतं ना, बेलाचं जे झाड होतं त्या झाडाचे पण आत्ता काय सध्या पानझडी वृक्ष जे आहेत त्यांचे सर्व पानं गळून जात आहेत. तसेच मला वाटतं बेलाचेही पानं गळून पडलेत की काय माहिती आहे. त्यासाठी बेलालाही पानं नव्हते आणि जे पण होते ते खूप छोटे छोटे आणि कवळे होते. तर ते कवळे पानं जे आहेत ते तोडायची इच्छा नव्हती. आणि ऊन एवढं भयानक आहे ना, तर त्या उन्हामधीनं काय होतं आहे, जे पण आपण पानं छान छान जी कवळे हिरवीगार जी पानं आहेत ती तोडून आणली ना, तर काय होतात, सुकून जातात. तर कसेही आणले तरी ती सुकतातच. कारण जे अगोदर म्हणजे उद्या पूजा करायची म्हणून आपण आज 3-4ला जरी तोडले ना तरी पण ते सुकूनच जातात. पण चला, इलाज नाही आहे, कारण सकाळी सकाळी आपल्याला कुठे भेटणारही नाही आहे. त्यासाठी अगोदरच हे तर आणून ठेवावं लागतं आपल्याला. तर आजच्या दिवशी मी दरवेळेस काय करते, फुलासकट मी ताट भरून ठेवत असते. पण ह्यावेळेस फूल पण आणले नाही, तर भले मग ते अर्धे सुकतात अर्धे राहतात कधी कधी. तर काही जी फुलं जे असतात ना एवढे नाजूक असतात ना, लगेच सुकून जातात. तर त्यासाठी मी जी फुलं एवढी सुकतात ना तेच फुलं माझ्याकडे होते. त्यामुळे मी ती तोडून न ठेवता काय केलेलं आहे, त्यावेळेस फक्त सदाफुलीची आणि 1-2 जास्वंदाची फुलं जी मला भेटलेली आहेत तेच मी काय केलेले आहेत, ताजे तोडून आणलेले आहेत आणि ते आजच्या पूजेसाठी मात्र घेतलेले आहेत. तर चला, इथं आपली तुळस एवढी सुंदर छान छोटीशी मस्त दिसत आहे आणि रांगोळी वगैरे सुद्धा आपली काढून झालेली आहे. तर चला, आता आपण पूजेला जाऊया. आणि घरची पूजा जी आहे ती आता तिथून आल्याच्यानंतर साहेबांना करायला सांगणार आहे. तर इथं आलेली आहे मी पूजाला. पूजा तर आपली दरवेळेची तुम्ही बघतच आहात. आणि एका ताईनं मला खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेस तुम्ही मलाही तुमच्याकडून ते शिकायला भेटतं आणि थोडीशी चूक जी झालेली आहे ती तुम्ही मला सांगता. तर खरंच खूप भारी वाटतं. असंच चुका तुम्ही मला नक्कीच सांगत जा. जे कोण व्हिडिओ आपले बघत असतील त्यांनी आपली चूक झालेली सांगितली तर मलाही नक्की आवडेल तुमच्याकडून शिकायला. तर पूजा झाल्याच्यानंतर त्या बाबांनी मला सांगितलं होतं की असे नाही तर असे जे 3 भस्माची बोटं जी आहेत ना ते आपल्याला आडव्या प्रमाणात नाही तर उभ्या प्रमाणामध्ये आपल्याला लावायचे आहेत. तर मी तेव्हापासून तसेच लावते. त्यावर मी तुमचीही प्रतिक्रिया ऐकण्यासाठी तुम्हालाही प्रश्न मी विचारला होता आहे, बरोबर आहे की चुकीचं आहे. मला तर ह्याचं प्रमाण कुठं आढळलेलं नाही आहे, पण तुम्ही मला काही सांगितलेलं नाही आहे कुणीच. पण काय आहे ना, एका ताईनं मात्र सांगितलं होतं आपल्यास. एक ताई खूप मला म्हणजे आवर्जून काही चुकलं तर सांगतात आणि मलाही आवडतं त्यांचं ऐकायला. तर त्यांनी मला सांगितलं होतं, इथं मला गळ्याला गंध लावायचा जो आहे ना ती सवय पण नव्हती मला, ती एका ताईनं शिकवली. आणि दुसरी जी आहे, तर आत्ता हे भस्म लावता वेळेस त्या ताईंनी असं सांगितलं मला की तुम्ही आपल्या भुजा जे आहेत, जे म्हणजे 3 फिंगर्स आपण जे लावतो ना ते आपल्या दंडावरती सुद्धा लावायची. तर मी ह्यावेळेस लावून घेतलेले आहेत. आणि भस्म जो आहे ती मोठी वडी माझी आता संपलेली आहे. आता दुसऱ्या वेळेस नक्की मी मोठी वडी घेते. आता त्याचे छोटे छोटे तुकडे झाले होते तर तेच मी यूज केलेले आहेत आत्तापर्यंत. तर चला, असो, ते पण संपणं गरजेचं होतं. कारण कुठलीही वस्तू तशीच आपल्याला टाकून द्यायची इच्छा होत नाही आहे तोपर्यंत यूज आपण करतो. हा तर आपल्या सर्व लेडीजचा स्वभावच आहे. तर झालेली आहे आपली इथं पूजा. तर इथं काय केलेलं आहे, साहेबांनी थोडा बेल जो आहे तो मला त्याची देठं जी आहेत ना ते काढून दिलेले आहेत थोडे आणि मी वाहून घेतलेले आहेत. आणि ते दरवेळेच्यासारखी फुलांची आरास मला तेवढी भेटलेली नाही आहे. थोडीशी सदाफुलीची फुलं आणि इथं जो होता तो मोगऱ्याचा हार जो आहे तो मी घातलेला आहे. बेल जो आहे तो वाहून घेतलेला आहे. आणि मोगऱ्यांची फुलं जी आहेत ते मस्त असे थोडेसे पसरून मी टाकलेले आहेत. तर चला, छान दिसत आहे. मला तर कशीही केली तर महादेवाची पूजा छानच वाटते. तुम्हाला कशी वाटते ती मला नक्कीच सांगा. तर झालेली आहे आपली इथं पूजा. आता थोडीशी आपली आरती वगैरे करून घ्यायची आणि बस. थोडं जरी साहित्य असलं तर मन लावून केलं तर थोडं व्यवस्थित वाटतंच. आणि झालेली आहे. मला तर
थोड्या साहित्यातही आजची पूजा ही थोडीशी व्यवस्थित वाटलेली आहे. तर एवढं की फुलं मात्र पद्धतशीर न ठेवता मला असं कधीतरी वाटत होतं की वंजळीने फुलं देवाच्या अंगावरती टाकावे, तशी मी आज टाकलेली आहेत. आणि तुम्हाला आपल्या रेकॉर्डिंगमध्ये जो आवाज आहे तो फॅनचा आणि कूलरचा आवाज ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये येत आहे, तर असं समजून घ्या. उन्हाळ्याचा दिवस आहे आणि माझ्याकडे जो बाहेरचा आवाज येऊ नये असं स्पीकर माझ्याकडे नाही आहे. तो घेण्याचा मी प्रयत्न केला पण मलाही कळत नाही ते कुठलं स्पीकर आहे, कुठल्या स्पीकरमध्ये बाहेरचा आवाज येत नाही आहे. तर मला काही ते समजलेलं नाही आत्तापर्यंत. तर मी नक्कीच प्रयत्न करेल ते घेण्याचा. तुम्हाला कुणाला माहीत असेल तर त्याचं नाव मला नक्कीच सजेस्ट करा. तर चला, इथे जे मंदिरामध्ये जे देव आहेत, गणपती आहे, विठ्ठल रुक्मिणी आहे आणि मारुती आहे. तर मारुती रायाकडे आपण जात नाही येतं आणि विठ्ठल रुक्मिणीला हळदी कुंकू देऊन मी बाहेर दर्शन घेऊन आलेली आहे. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आरोग्यदायी व आनंदाचा जावो. तर आलेली आहे मी पूजा करून. तुम्हाला थोडेसे जे ते बघा, आमचे लेकर अजून झोपले, तो वरी झोपलेला, हा खाली झोपलेला आहे. आणि वाजलेले आहेत किती, 8:15 वाजून गेले, तर तरी पण यांचा उठण्याचा पत्ता नाही. आणि आज उपवास असल्यामुळे काय केलेलं आहे, तिथून आल्याच्यानंतर आमची चहा पाणी तर बाकी होतीच, पण चहा पाणी न करता काय केलेलं आहे, 4-5 खारका घेतलेल्या आहेत, ते एकदम मिक्सरला बारीक केलेले आहेत आणि त्यामध्ये 2-4 बदाम टाकून आपला खारकाचा आणि बदामाचा ज्यूस म्हणजे मिल्क शेक जो आहे तो बनवलेला आहे आणि घेतलेला आहे. आणि ते आत्ता जी तुम्हाला मी दाखवला तो छोटासा जो तांब्या आहे तो आहे देवापसला. तर त्याच्यामध्ये मुंग्याचा जो थर झालेला आहे, मुंग्या गेलेल्या आहेत, साहेबांना त्याच्यामध्ये असा ओम तयार झाल्यावर दिसला. मला तर काही एवढा निदर्शनास आला नाही आहे, कारण काय झालेलं आहे, तो बघेपर्यंत मुंग्या लगेच पांगल्या बघा. तर चला, हा जो संध्याकाळचा स्वयंपाक आहे तो आपला आहे खिचडी आणि खिरीचा बेत केलेला आहे प्रतीक्षा आजकाल रोज एक पदार्थ छोटा छोटा का होईना ट्राय करून बघत आहे. तर तिने खीर केलेली आहे आणि सिंपल असं खिचडी वगैरे मी केलेली आहे, जास्त काही म्हणजे बेत केलेला नाही आहे. आणि आज सकाळी खूपच भाजीचा कंटाळा आला होता आणि पालकाची भाजी मात्र घरी होती, तर त्यासाठी मी काय केलं होतं, पालकाचे पराठे केले होते. त्याची रेसिपी मात्र तुमच्याशी मी शेअर नाही केलेली आहे, पण हे जे 1-2 पराठे उरले होते त्याचं मी काय केलेलं आहे, थोडंसं तूप लावलेलं आहे, थोडंसं चवीपुरतं तिखट आणि मीठ लावलेलं आहे आणि मध्ये काय केलेलं आहे, दही घालून घेतलेलं आहे आणि बेस्ट तूप लावून थोडंसं खरपूस याला भाजून घेतलेलं आहे. तर याची टेस्ट जी आहे ती अजून खूप छान मस्त अशी भन्नाट वाढलेली आहे. तर चला, इथं ही जी मी करून बघितलेलं आहे, कारण मला ना पनीर पराठा करायची खूप इच्छा आहे, तर हे मी करून बघितलेलं आहे. मला चला बघूया दह्याचा आपण करून बघूया एक वेळेस कसा होतोय. तर खरंच खूप छान लागला मला, तर ह्याची टेस्ट आवडली. आणि साहेबांना पण मी काय केलेलं आहे, लगेच थोडासा कट करून दिलेला आहे. तर मला वाटतं असं वरून आपण दही वगैरे खाण्यापेक्षा असं पण खूप छान लागतं. जे घट्ट दही आहे ना ते थोडंसं ह्याच्यामध्ये लावलं आणि थोडंसं चवीपुरतं तिखट आणि मीठ जरी घातलं ना तरी पण खूप छान लागतं. याच्यामध्ये अजून पण आपण कोथिंबीर वगैरे सुद्धा अजूनमध्ये घालू शकतो याच्यामध्ये. तसं तर ऑलरेडी आपण पराठ्यामध्ये घातलेलंच आहे. तर चला, इथे मी काय करते, व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय.